नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी गणेश सायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला महाराष्ट्रामध्ये बरेच शेतकऱ्यांनी टरबूज कलिंगड पिकाची जी आहे का लागवड केलेली आहे आणि बरेचशा शेतकऱ्यांना कलिंगडमध्ये सेटिंगच्या वेळेस जो प्रॉब्लेम येत असतो त्यामध्ये काय चुका होता किंवा मग कुठल्या प्रकारचे न्यूट्रिएंट्स प्लॉटला दिले जात नाही याविषयी आज आपण चर्चा करणार आहे। कारण की कलिंगड पिकामध्ये सेटिंग होणे हा खूप महत्त्वाचा एक पार्ट आहे आणि आपण ज्या प्लॉट मध्ये आलेलो आहोत आता हा प्लॉट आपल्या मार्गदर्शनाखाली डेव्हलप केलेला आहे। शेतकरी मित्रांनो, या प्लॉटची आपण सेटिंग आतापर्यंत प्लॉटची सेटिंग कशा प्रकारे केलेली आहे आणि एका रोपांपासून आपल्या प्लॉटला किती सेटिंग झालेली आहे ते आपल्याला चेक करायचं आहे। तर मग चला शेतकरी मित्रांनो, जो एक प्लॉट आहे एक साधारणपणे हा सव्वा एकरचा प्लॉट आहे आणि या प्लॉटमध्ये आपण स्टार्टिंग पासून तर आतापर्यंत काय केलं त्याविषयी चर्चा करणार आहे। तत्पूर्वी या प्लॉटमध्ये सध्याच्या कंडिशनला किती फळांची सेटिंग झाली आहे ते आपल्याला चेक करायचं आहे। तर मी तुम्हाला जे रोप दाखवत आहे त्याचा फुटवा कसा झालेला आहे आणि प्लॉट कमी डेव्हलप असताना फळांची जी सेटिंग झालेली आहे ती कशा प्रकारे झालेली आहे, आपल्याला जे फळ आहे ते आपल्याला मोजायचे आहे। तर आपण आता हे जो वेल आहे समजा, तर ह्या वेलाच्या हिशोबाने आपल्याला जे आहे का सेटिंग मोजायची आहे। तुम्ही बघू शकता 1 2 तर 2 झालेली आहे, एक 3 झालेली, इथे 3 झाली, इथे एक 4 झालेली आहे, 4 5 6 एक 7। एका वेळेपासून कमीत कमी आपल्या जे टरबूजचं जे पीक आहे त्याला एक साधारणपणे ही एक उकली होती, ही एक 8। शेतकरी मित्रांनो, हे जो प्लॉट आहे डेव्हलप तर कमी झालेला आहे, पण एक साधारणपणे सर्वच वेलांचं जर बघितलं आपण तर एक सरासरी जर बघितलं ॲव्हरेजली तर 4 ते 5 फळांच्या उपर म्हणजे फळांपेक्षा जास्त आपली या प्लॉटमध्ये डेव्हलप झालेली आहे, सेटिंग झालेली आहे। कुठलंही जरी आपण रोप बघितलं किंवा मग कुठल्याही जरी आपण एखाद्या झाडाची जरी फळ संख्या जर मोजली आहे तर साधारणपणे 5 फळांच्या वरती सेटिंग झालेली आहे। प्लॉट बघू शकता शेतकरी मित्रांनो, जास्त काही डेव्हलप केलेलं नाहीये। डेव्हलप न करण्याचं कारण हेच होतं की आपल्याला प्लॉटचं कमी डेव्हलपमेंट मध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे आपल्याला सेटिंग करायची होती। शेतकरी मित्रांनो, बरेचशा शेतकऱ्यांचं माहिती नसल्यामुळे काही गोष्टी मॅनेजमेंट चुकत असतं की शेतकऱ्यांना वाटतं की आपला प्लॉट फास्ट मध्ये डेव्हलप झाला पाहिजे, पण शेतकरी मित्रांनो तसली गोष्ट झाली नाही पाहिजे। आपला प्लॉट लहानपणीच आपल्या प्लॉटचं फुटवा वाढलं पाहिजे, त्यासोबत जी प्लॉटची जी कांडी जी लांबत असते ती कांडी आखूड पडून त्याची फुलांची संख्या वाढली पाहिजे आणि साधारणपणे एक 40 ते 45 दिवसापर्यंत आपल्या प्लॉटमध्ये म्हणजे 30 ते 35 दिवसापर्यंत आपल्या प्लॉटमध्ये चांगल्या प्रकारे सेटिंग झाली पाहिजे। आता ज्या प्लॉटमध्ये आपण बघतोय याच्यामध्ये इंटरक्रॉप आपण मिरची घेतलेली आहे, ढोबळी मिरची जिला म्हणतो का आपण, ती बलराम मिरची घेतलेली आहे। एकदम चांगल्या प्रकारे तिची पण फुटवा वगैरे एकदम चांगल्या प्रकारे झालेला आहे। म्हणजे थोडक्यामध्ये जर विचार केला तर आपण एका प्लॉटमध्ये 2 पिकं घेतलेली आंतरपीक टरबूज प्लस मिरची, जेणेकरून टरबूजला जरी थोडेसे आपल्याला जर मार्केट जरी डाऊन मिळालं किंवा कमी मिळालं तर मिरचीमध्ये आपण त्याची कसर काढू शकतो किंवा मग मिरचीमध्ये आपण जो टरबूजमध्ये जो आपल्याला लॉस झालेला असतो तो आपण मिरचीमध्ये आपण काढू शकतो। त्यामुळे बरेचसे शेतकरी जे आहे का टरबूज पिकामध्ये मिरची घेत असतात किंवा मग काही शेतकरी झेंडू घेत असतात, म्हणजे असं इंटरक्रॉपिंग घेत असतात। पण शेतकरी मित्रांनो, या प्लॉटला आपण याच्या आधी कॅल्शियम नायट्रेट बोरॉन आणि 13-0-45 दिलं होतं, त्यामुळे प्लॉटची सेटिंग वगैरे चांगली झालेली आहे। त्याआधी आपण त्याला फवारणीमध्ये फ्लॉवरिंगसाठी एक प्रोडक्ट दिलं होतं, त्याची फ्लॉवरिंग चांगली झाली होती। तर फ्लॉवरिंग झाल्यानंतर आपण सेटिंगसाठी कॅल्शियम नायट्रेट बोरॉन आणि 13-0-45 या आपण घेतलेले आहे आणि 2 फवारणी झाले आहे। पहिले फवारणीमध्ये आपण त्याला बायोलॉजिकल प्लस केमिकल असं एक फवारणी घेतली होती, त्यामध्ये बुरशीनाशक घेतलं होतं साप पावडर सारखं। तर ती फवारणी घेतल्यानंतर आपण कॅल्शियम बोरॉन आणि ड्रिप मधून हे खत दिले होते 12-61 वगैरे। अशा प्रकारे या प्लॉट मध्ये आपण जे आहे का सेटिंग होण्यासाठी ज्या गोष्टी केल्या पाहिजे त्याविषयी आपण ते आपण शेड्यूल मध्ये घेतलं होतं। शेतकरी मित्रांनो, जर तुमचा टरबूजचा प्लॉट असेल तर प्लॉट आपला फास्ट मध्ये डेव्हलप झाला पाहिजे अशीतली काहीच गोष्ट नसते। आपल्या प्लॉटची फुटवा कसा होईल
त्यानंतर फुलकळी आपली कशी वाढवायला जास्त, आणि फुलकळी वाढल्यानंतर आपण त्याची जास्तीत जास्त सेटिंग कशा प्रकारे करू, हे मॅनेजमेंट आपल्याला करणं खूप गरजेचं आहे. कारण की शेतकरी मित्रांनो, एकदा तुमचा वेल जरी लांबून गेला आणि तुमच्या प्लॉटमध्ये जर सेटिंग झाली नाही तर फक्त पाला सांभाळून काहीच उपयोग नसतो. कारण की पाल्यापासून आपलं उत्पन्न मिळणार नाही. तर आपल्या प्लॉटमध्ये ज्या वेळेला समजा एक वेल आहे त्याला कमीत कमी जरी सरासरी जर बघितलं आपल्याला 3+ सेटिंग झाली पाहिजे. कमीत कमी जर 3 फळं झाले तर आपल्याला साधारणपणे एका फळांची जी साईज आहे शेवटपर्यंत एक साधारणपणे 5 ते 6 किलो पर्यंत जर गेलं किंवा 4 किलो पर्यंत जर गेलं तर आपलं जे आपल्याला अपेक्षित उत्पन्न आहे ते आपल्याला आपण मिळवू शकतो. पण जर आपल्या प्लॉटला जरी एका वेळेला जरी एकच जरी फळ सेटिंग होत असेल तर त्याचे वाढून वाढून वजन किती वाढतं, साधारणपणे 7 ते 8 किलो पर्यंत होत असतं. पण एका वेळेपासून एकच फळाचं जरी उत्पन्न निघत असेल आपल्याला 8 किलो पर्यंत, तर आपल्याला जे अपेक्षित उत्पन्न आहे ते मिळणार नाहीये. त्यामुळे आपल्या एका वेळेपासून आपल्याला कमीत कमी 4 ते 5 कमीत कमी मध्ये 4 ते 5 आपल्याला फळ सेटिंग करायचे आहे. सरासरी जरी बघितली आपण तर 4 ते 5 किलो पर्यंत जर आपलं फळ झालं तर साधारणपणे एका वेळेपासून आपल्याला 18 ते 20 किलो पर्यंत आपल्याला उत्पन्न निघू शकतं. जेणेकरून आपण जे टार्गेट केलेलं असतं की आपल्या ओव्हरमध्ये आपल्याला एवढं ॲव्हरेज निघालं पाहिजे, प्लांट पॉप्युलेशननुसार आपण जे ॲव्हरेज धरलेलं असतं तर ते अपेक्षित आपल्याला उत्पन्न निघू शकतं. पण त्यासाठी आपल्याला सेटिंग होणं खूप गरजेचं असतं. शेतकरी मित्रांनो, सेटिंग होण्याच्या अवस्थेमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं स्ट्रॉंग केमिकल आपल्याला स्प्रेमधून घेणं गरजेचं नसतं. जेणेकरून परागीभवन होण्यासाठी आपल्याला मधमाशी जी लागत असते आपल्या प्लॉटमध्ये, तर ती मधमाशी आपल्या प्लॉटमध्ये खेळती राहावी, जेणेकरून आपलं पॉलिनेशन चांगलं व्हावं. त्यासाठी आपल्याला केमिकल चा जो आपण स्प्रे घेत असतो तो ह्या स्टेजमध्ये आपल्याला टाळावा लागत असतो. जेणेकरून आपल्या प्लॉटमध्ये परागीभवन जास्त होऊन फळ सेटिंग आपली चांगली जास्त प्रकारे होणार आहे. तर ही टरबूज प्लॉटची जी असते एक क्रिटिकल स्टेज असते. या स्टेजमध्ये आपल्याकडनं कुठल्याही प्रकारची गलती नाही झाली पाहिजे. केमिकल औषध आपल्याकडनं मारले नाही गेलं पाहिजे. एकदा आपली फळ सेटिंग झाली तर आपण कुठल्याही प्रकारचं आपण त्यामध्ये बुरशीनाशक असो किंवा कीटकनाशक असो आपण ते घेऊ शकतो. पण फुल सेटिंगच्या अवस्थेमध्ये आपल्याला त्या गोष्टी आपल्याला थोड्याशा टाळवायच्या आहे. आणि या अवस्थेमध्ये आपल्याला कॅल्शियम नायट्रेट बोरॉन 100% आपल्या प्लॉटमध्ये जाणे खूप गरजेचं असतं, जेणेकरून चांगल्या प्रकारे आपण आपल्या प्लॉटमध्ये सेटिंग घेऊ शकतो. शेतकरी मित्रांनो, या 1 एकर 1.25 एकरचं प्लॉट आहे. यामध्ये आपण जर सरासरी बघितली तर सर्वच झाडांना आहे 5 ते 6 फळापर्यंत सेटिंग झालेली आहे. आणि आता इथून पुढे या प्लॉटचं भुरीमुक्त आपण प्लॉट ठेवणार आहे, त्यापासून डावणी मुक्त आपण प्लॉट ठेवणार आहे. विल्टिंगचा प्रॉब्लेम अजिबात येणार नाही आहे. आणि जो प्लॉटची जी सेटिंग झालेली आहे फळांची ती एकदम चांगल्यातल्या चांगल्या प्रकारे आपण करणार आहे. जेणेकरून एक साधारणपणे जर आपण सरासरी जर बघितलं तर आपलं जे एक फळ आहे साधारणपणे ते आपल्याला 4 ते 5 किलो पर्यंत सरासरी न्यायचं आहे. जेणेकरून आपल्याला जे अपेक्षित एका झाडापासून जे उत्पन्न आहे ते आपल्याला मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली की कलिंगड टरबूज पिकामध्ये आपण सेटिंग कशी केली पाहिजे व टरबूज पिकाची क्रिटिकल स्टेज कोणती असते, त्यावेळेला कुठल्या गोष्टी नाही केल्या पाहिजे याविषयी आपण चर्चा केली. पुढील व्हिडिओमध्ये आपण टरबूज पिकामध्ये त्याची साईज आपण कशी प्रकारे बनवली पाहिजे, त्यापासून डावणी भुरीपासून आपण कसा बचाव केला पाहिजे, आणि जेव्हा आपण फळ पोसवत असतो तर अशा वेळेला बऱ्याचशा प्लॉटमध्ये विल्टिंगचा प्रॉब्लेम येत असतो, तर त्या विल्टिंगच्या प्रॉब्लेम पासून आपण कसा बचाव केला पाहिजे याविषयी आपण पुढील व्हिडिओ बनवणार आहोत. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे धन्यवाद. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला जर शेतीविषयी कुठल्याही पिकामध्ये जर काही अडचणी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करा. निश्चितच आम्ही तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो सोडवण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.